मित्रांनो, मी सुरेश मोरे टिळकीकर, बळीराजा 4488 यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक 20 जून 2026 आज मी माझ्या गावच्या मौजे टिळकी येथे चावडीवर आमच्या काही जुने शेतकरी मित्र, शेतकरी मंडळी, आमचे काका, दादा, आज्या, मामा सगळे या ठिकाणी बसलेले असताना मी थोडी दुष्काळासंदर्भात त्यांच्या संग हितगुज करावं या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, दुष्काळ म्हणजे 1972चा दुष्काळ बघलेली मंडळी त्या दुष्काळाच्या झळा त्यांनी भोगल्यात, त्यांनी सोसल्यात आणि त्या दुष्काळाचे खरं नेमके काय परिणाम माणूस जीवनावर, जनावरांवर, या पर्यावरणावर काय झाले काय नाही याच्या संग हितगुज करावं या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, चला तर जाणून घेऊया. पहिल्या प्रथम सर्वांचा अल्प परिचय घेऊत आपण या ठिकाणी. यात आमचे गोविंदराव काका, यात तिरुमुखराव देसाई, नाव सांगा देसाई, विठ्ठलराव मोरे, मागले हात मारुतराव दादा, चष्मा मारुतराव इकडे बघा, हातवरी करा, मारुतराव हातवरी करा, हां बस बस. त्याच्या मागून हे होत बघा महादराव कांबळे, या शावकार या. दुष्काळासंदर्भात उगाच चर्चा करावं म्हणाल्या मागाला 72चा दुष्काळ बघलेल्या माणसाही संग आणि आता काय परिणाम झाला काय नाही ह्याच्या. हे होत बघा नसरुद्दीन मामा, हातवरी करा, हां ते होय मधुकर घाटे, ते होत दादू, यायचं नाव आहे बापूराव मोरे, या किंवा इकडे आणा, या इकडे. हां, हे होत आमच्या गावचे वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळातले बळी सावकार. हे सगळ्यात ग्रेट अनुभव आहे. हात जरी यायचं वय सगळ्याच्या मागलं जरी असलं तर अनुभवाने दाण गायचं सगळं बघलं काही नाही त्याने सांगतात मात्र जुन्या काळातले. ते होतं गावचे चेअरमन शंकरराव मोरे. बघा आता टोपी बदली, हातवरी करा, आणा आणा, हातवरी करा तुमचा. त्या बघा हे चेअरमन होतं आमचे. हे होतं आमचे मामा गावचे सगळ्या कदम पाटील. हे वय जडाव सिंग, सगळ्याचा लाडका गावचा ठाकूर. राजपूत समाजात एकच घर आहे, 1-2-4 घर आहेत, त्याच्यातला ठाकूर होय. तर मित्रांनो, आपण आता ह्याची सविस्तर मुलाखत थोडक्यात घेऊ सगळ्याबद्दल. जे काही पार्श्वभूमी आहे दुष्काळाची पार्श्वभूमी म्हणून आहे आपण दुष्काळात जे याने काही सोसले, जे काही दुष्काळ अनुभवला आहे, या सगळ्या गोष्टी संग हितगुज करूत आपण सगळ्या गोष्टीचं. तर बळीशावकारे बोलतात, सगळेच बोलणारे सगळेच होतं. बघून घ्या मित्रांनो, हे मंडळी मौजे टिळकी गावच्या हात जवळपास याच्यात सगळ्यात जास्त वय कोणाचं असेल? नसरुद्दीन मामा. किती असेल वय तुमचं? 82 वर्ष वयाच्या या ठिकाणी आजोबा हात नसरुद्दीन मामा, मुस्लिम समाजाचे. त्याच्या मागे चेअरमनचं असेल काय? आणा, काय वय असेल तुमचं चेअरमन? दादा तुमचं काय वय असेल? 77चा जन्म आहे, 78 वर्ष वय आहे समजा. चेअरमन तुमचं? रजाकार नाही हो, दुष्काळ 72चा बुडकीहून, रामाबळीच्या बुडकीहून पाणी आणलेलं हा, माहित आहे? दुष्काळ माहित आहे? पुढी या. हा हा, या समोर या की असे. मित्रांनो, माझं जे गाव आहे मौजे टिळकी, हे पहिलं संकरित जे वाण निघालतं ज्वारीचं बियाणं, या नरमादीचं बियाणं पेरण्यासाठी आमचं गाव एक प्रसिद्ध होतं. आणि आमच्या या गावच्या जन्मभूमीमध्ये या मातीमध्ये आमच्या तेवढं बियाणं एवढं प्रचंड पिकायचं. नांदेड जिल्ह्यात जवळपास आसपास खेड्यामध्ये कुठेही एवढं ॲव्हरेज येत नव्हतं. एवढे इथले शेतकरी मेहनत करून त्याचं उत्पादन काढायचे. एकरी किती होत गेली ज्वारी? 6 क्विंटल बियाणं. काय भावाने विकत गेले? नर 10 क्विंटल एका एकरात, आणि मांदी 5-6 क्विंटल होत गेली. 16 क्विंटल माद हो नर. हा, पट्टा पद्धत पेरणी राहायची मित्रांनो. 4 तास मांदीचे आणि 2 तास नराचे राहायचे.
हा, हे किती इंचावर पेरणी व्हायची तुमची 2 फटीतलं अंतर? 18 इंचाचं बीज होतं त्यावेळेस. बर, हे 72च्या दुष्काळाच्या अगोदरचं होय की त्या दुष्काळाच्या नंतरचं होय? हा, हे बियाणे 72च्या वेळेसच होते. बर बर. या बियाण्यामध्ये प्रचंड असं उत्पादन घेणारं आमचं गाव होतं मित्रांनो. हेच होतं कष्टकरी शेतकरी मित्र. तर आता काही गोष्टीचं मुळात हितगुज करू. मामा, मला एक सांगा, आता त्या 72च्या दुष्काळामध्ये पेरण्या झाल्या काय? पेरण्या झाल्या, कवडाला काही आले, काही छातीला आलते, पोटऱ्या काही आलते, वाळून गेले. बर, पहिलं मिरगाचा पाऊस पडला, एक मोठा हा मोठा, त्याच्यावर गावात पेरण्या झाल्या. कुठलं पीक पेरलं होतं त्या साली? ज्वारी, बारके कापस, ज्वारी, बारके कापस होते, चर्मन पुडी या की तुम्ही? बारके कापस होते, बारके कापस एवढाले हा 1-2 फूट झाले, हा, जागी माळवले. बर. जून मधलं एक पाणी पडलं मिरगाचं, आणि नंतर किती दिवस पाणी पडलं नाही? पाणी पडलं नाही, पोळ्यापर्यंत. पोळा फिरल्यावर पाणी. म्हणजे ऑगस्ट मध्येच पाणी पडलं समजा, 2.5 महिन्यानंतर. मिरगापासून पोळा 2.5 महिने राहते की होय चर्मन? किती राहते? पोळ्याला पाणी पडलं, हा, तेव्हा पेरण्या झाल्या. मिरगापासून पोळा 2.5 महिने राहते. 2.5 महिन्यात तब्बल पाणी एकही थेंब पडलं नाही. 2.5 महिने. मग आता ते लोक सगळे बुळबुळ करीत असतील, सगळ्याला अडचण शेतकरी होय. कामाला गेले लोक, काही घरी नव्हते कोणी. चर्मन, त्या काळात तुमच्याकडे किती जनावर होते? पहिलं जनावरांच्या कळपत राहत गेले, खांडाच्या खांडाच. हा, तुमच्याकडे किती होते दादू त्या काळात जनावर? दुष्काळाच्या काळात 12 जनावर होते तुमच्याकडे. दादा, तुमच्याकडे किती होते त्या टाइम? किती होते? 30 जनावर होतं मित्रांनो. दुष्काळ काळामध्ये ह्याच्याकडे हे होतं मारुतराव मोरे. दुष्काळ काळ, मग त्या जनावरांच्या त्या सालामध्ये कसं पोषण केलं? हा, झाडपाला खायचं जनावर आहे ना, भोंग्याच्या पुनोळ्या, त्याचा गरा टाकायचा काय? पुनोळ्या खात गेले. बापरे. आणि दुसरं काय काय खावा जनावर आहे ना? झाडपाला, शेरडायला झडपून टाकल्या आणि टाकायचं ढोरायला. बर, त्या सालात काही ढोर मेलते काय बरं? हा, जनावर गळून मेले, उपासमारीनं मेले त्या काळात. बरं, पाणी कुठं राहायचं त्या काळामध्ये दादा? नाही, गावात मोजके नेमके ठिकाण पाणी असायचं. मित्रांनो, आमच्या आजोबाचं नाव रामराव बळीराम मोरे होतं. रामाबळीच्या हिरीला पाणी होतं त्या साली, मानशिंगरावच्या वरत. आणि दुसरं, इथं गावापासून 1 किलोमीटर अंतरावर आमच्या विहिरीला पाणी राहायचं, तुमच्या विहिरीला पाणी राहायचं, तुमच्या विहिरीला पाणी राहायचं. नाही म्हणजे हे मानशिंगरावच्या, मानशिंगराव 2-4 ठिकाणी पाणी राहायचं. बर, आपल्या गोड्या एरीला पाणी. सावकार, हे तुम्ही दुष्काळ बघितले की ऐकले? बरं, ऐकला. काय माहिती सांगत गेले दुष्काळाबद्दल तुमचे वाडवडील? सांगा. पिकलं नाही त्या वर्षी, काही पीक पिकलं नाही. बरं, कसं भोगलो म्हणत गेले दुष्काळ? झाडाचे पाणी काही खाऊन झाले लोक. माणसाने सुद्धा खायासाठी झाड. खाल्या. बरबडा म्हणजे काय होतं ते? काय शेरड खायचा पाला होता. बरबडा वावरात येत गेले की धुऱ्याने यावं? बरबड्याच्या भाकरी खाल्या लोकांनी. मध्ये बसा की बरं, दिवसा सगळ्या बरोबर बसा मध्ये. अहो बसा. होय, त्या साली मनुष्य जीवनाचं कसं झालं बरं? दूध तर ढोरायचे असतील, दूध. आणि मग खायला काय राहायचं? मिलो ज्वारी होती, मिलो. शासनानं काही उपाययोजना केल्या काय त्यावेळेस? शासनाची कोपनवर मिलो ज्वारी किती याची कुटुंबाला? माणसाला अर्धा किलो. बर, त्या दुष्काळ काळात सरकारनं काही कामं काढले होते काय? हा, बिल्डिंगचे कामं काढले होते. हा, रस्त्याचे आणि बिल्डिंगचे कामं काढले होते.
मग त्या कामाच्या मोबदल्यात पैसे द्यायचे की अन्नधान्य द्यायचे? अन्नधान्य यावं, पैसे बी यावं. पैसे बी काय मजुरी होती त्या टाइमला? तेव्हा 2.5 रुपये. ते बंद करा की तुम्ही इकडे ऐका की. 2.5 रुपये. तुम्ही गेल त्या मजुरीनं? 2.5 सगळे इथले माणसे गेले ते मजुरीनं, काय म्हणजे त्या काळात होते ते? रुपये बरं आम्ही काम केले. 2.5 रुपये बराशीनं काम केलंय तुम्ही त्या काळामध्ये. जातीया. हा जडा तुझ्याकडे काय ढोर होतं त्या काळात? तिथं कवाची ढोरं आली. तुमचं वय काय असेल त्या काळामध्ये? आता 75 आहे. आता 75 कितीचा? 51चा. जवळपास 20-22 वर्षाचे होत्या तुम्ही. तुम्हाला बांडगे कळत गेलाय. कुठले आले? 22 वर्ष म्हणजे का कळणार? 72ला दुष्काळ पडला होता की? तेवढा दुष्काळ नंतर पडला नाही हा? आता या वर्षी थोडा आता पाऊस लेट झालाय म्हणून कोणी काही दुष्काळ आहे ते म्हणाले. काय बरं तुमचा काय भरोसा आहे निसर्गावर? आता त्या देवाच्या मनावर आहे. देवावर भरोसा आहे बस. होय, हा? काही नाही. मामूचं खरं ईश्वरावर भरोसा आहे. माणसाला काय बी कळणार काहीच नाही. हा पाडणं कोणी पडते म्हणी न पडत. हा. ईश्वराने दिलं तेवढं येईल पाणी. तेवढं कोणाच्या हातचं नाही. बरं त्या काळात खरंच दुष्काळ पडल्यामुळे तुम्हाला पाण्याची आणि अन्नाची किंमत कळाली आहे की नाही? खरी गोष्ट आहे की नाही? आता घरी बघलं तर आंबील होती तुम्हाला खा. गोविंदराव कस तुम्ही तर पैलवान होत्या त्या टाइमला. करून फिट गेल्या काय सडकाला जाऊन कशाची आंबील करा? सडकाला कोर भाकर आंबील कशाची बनवा? त्या धान्याची ते फोडून शासनानं दिलेल्या दाण्याची आंबील करायची पियाची. हा शासनाचं येत गेलं ते धान्य बरोबर नाही, समजा त्या क्वालिटी नव्हती. कोठेली आणले होते की गहू, कोठले आणले होते की दाणे. 3 रुपये किलो दिले दाणे. 20 रुपये किलो, 3 रुपये किलो. 3 रुपये किलो. हा ते दाणे खाऊ वाटू नाही. गहू तवाचे खाऊ वाटू 3 नाही. रुपये म्हणजे आताचे किती पैसे असतील? आता पकड झाली. होय दादा, तवाचे 3 रुपये चेअरमन आताचे किती असतील? 2.5 रुपये रोज होता. 3 रुपये किलो दिले त्याने. आम्ही खाल्ल्या. तवाचे 3 म्हणजे आताचे 300 होत का? हा खाल्ल्या. तुमचं वय काय होतं काका त्या टाइमला? वय सडकाला जात गेला मला काय माहिती. नाही म्हणजे केवढं बांडग होते आमच्या वणी होत्या घ्या पोरांनी. काम करीत गेल्या म्हणजे 17-18 वर्ष वय होतं तुमचं. हा? हम्म. हा. पै जडा आता या हवामान तज्ञ सांगाले आज पडल उद्या पडल पाऊस, काय मनोगत आहे याच्याबद्दल? आता काय पडतं म्हणजे पडणार आहे. काय फायदा आहे सांगा रे. नांदेड पडल. शासनाचं नाही, IMDचे जे शासनाचे जे हवामानाचे अंदाज आहेत ते खरे आहेत. जे काही मनानं काही शास्त्रज्ञ तयार झाले, समजा पंजाब प्रॉडक्ट सारखे, कोणता तोडकर, अजून कोणी, याच्यापासले कुठलंच इन्स्ट्रुमेंट नाही. खरं तर हवामानाचा अंदाज घ्यायला हजारो करोड रुपयाचं इन्स्ट्रुमेंट लागते. त्याच्यासाठी मोठमोठे यंत्रणा लागते. त्याच्यासाठी सॅटेलाइटला जोडलेले पाहिजे. ते ऐका की ते सॅटेलाइटला जोडलेले पाहिजे. ही यंत्रणा शासनाकडेच आहे. हे जे प्रायव्हेटचे जे लोक सांगाले त्याला काय संदेश देणार? समजा पंजाबराव डकला आपल्या गावातून काय संदेश द्यायचा आहे? काहीच नाही. काल 19 तारखेला पंजाबरावला कळणार कोणालाच कळणार. अंदाजा होईल बा मनानं लावायचं आणि ऐकून घ्यायचं बस. काल म्हणताना 19 तारखेला पट्टे म्हणले हिंगोली, नांदेड असे पट्टे म्हणले पड नाही पाणी. काय फायदा आहे? त्या रेडिओवर या मोबाईलवर सांगलं होतं कालच पाणी 19 तारखेला. ते काय म्हणाले मग कुठं पडलं तिथं पडलं. तिकडं कुठं पड नाही, पाणी पडत नाही काल. कळलं 4 ठेपा पडलं मग त्याला पाणी पडलं म्हणावं काय काहीच नाही. पडलंच नाही म्हणा काल. थेंब नाही. अंदाज मांडाले झालं. काल पडलंच नाही पाणी. काही शासनानं तर सांगितलंय, स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बा गव्हर्नमेंटच्या काही सूचना आल्याशिवाय तुम्ही पेरण्या करू नका, तुमच्या पेरण्या वाया जातील. हा म्हणजे पेरायचं बंदच केलं की पाहिजे. बरं यावर्षी आता कोणी काही आपल्या गावात काय कोणी इथल्या बसलेल्या पैकी कोणी हळद विळद लागवड केली का? हा? 10% लोक मित्रांनो, माझ्या देखील गावामध्ये हळदीचं या ठिकाणी पीक घेतलेलं आहे. लोकांनी लागवडी केल्यात.
आता ज्याची पाण्याची सोय आहे, ठिबकची याची त्याची त्यानं केलंय समजा. कापूस आणि हळद घंटे पाणी चाललंय 1 घंटाभर चाललंय का ते ठिबक आलंय. पाणी गावात नाही द्यायला पाणी नाही गावात. हो आता पाण्याची तर ते टंचाई निर्माण झालीच गावामध्ये सुद्धा. 5 दिवसाला 6 दिवसाला पाणी आलंय नळाला. 6 दिवसाला हा परेशानी आहे पाण्यासाठी. पाण्यासाठी तर आता गाव लेवलला होणार आहे. पण इकडून तिकडून आडाचं इकडं तिकडं शेजारा पाजाराच्या गावात बोर भरे झाल्यामुळं नाही सध्या तर भेटाले की तांब्या भरजेईनं झाले तर हा. पैसा का तुम्हाला दिली का घाला? पाणी सुटायला टँकर येईल. आज वाट बघाले शासन बी थोडं अजून एवढा महिना तुम्हाला आता काय देणार टँकर. पुढच्या महिन्यामध्ये करतील काय चालू कुठून गंगवून इकडून तिकडून. भांडणं करायला हा पहिलेच टँकरची जळाजळ लावली हो आता शासनाला सगळ्याला सांभाळायचं तर त्याची ग्रामसेवकाला किती बोलव लोकांनी पाण्याकरता. हे बाकी गोष्टीचा विषय ना. आता या दुष्काळाबद्दल काय सांगचाल. समजा आता जर खरंच तसा दुष्काळ पडला तर काय संदेश राहील तुमचा या लोकांसाठी सांगा. नाही हो दादा ऐका की यावर्षी तर ऐका ना. यावर्षी तर दुष्काळ पडू नये. ईश्वराने ती वेळ आपल्यावर आणू नये. आणि जर पडलाच तर कसं वागायला पाहिजे माणसाला. अन्न पुरवाव सरकारनं या गरीब गुरीबाईला. हा शासनानं नाही त्याला अन्न पुरवाव. आम्हाला दुसरं काही पाहिजेच नाही. अन्न पुरवाव त्यानं खायला बस. पाणी पाणी टँकरची व्यवस्था करावं. जनावरांच्या चाऱ्याच्या छावण्या व्हायला पाहिजे. तसं जर झालं तर नशिबान तर ती येळ येऊ नये आपल्या. अन्न पाणी बर त्या दुष्काळाच्या काळात आपल्या गावात घरी वापरायसाठी पाणी कुठून आणत होते आपण. हो म्हणजे आता काय बरं पडायचं काय. बैलगाड्या लावायच्या बैलगाडीमध्ये आणायचे टाकायचे. बर पाणी सायकलीवर बैलगाडीवर आणायचं पाणी. होती काय जडा सायकल. हा सायकल नव्हती. बैलगाडीची व्यवस्था होती सायकल नव्हती. सायकलीवर नव्हतं. हा काही बरं आता काही लोक म्हणाले जांभळीचं झाड ज्या साली लई लकाटून आलं त्या साली दुष्काळ पडते म्हणाले. तर नाही असं ऐकलंय मी चॅनलवर ऐकायला. हे काही जुन्या गोष्टी तुम्हाला असे काही तर्क वितर्क माहित आहेत काय शेतीशी निगडीत. चिचालय मोठ्या आल्या की पाणी पडते. गोळ्या आल्या की पाणी पडते. हे अडाणी भाषा आहे आमची. बर बर बरं आमदार आता असं काय जाणवलंय मामू काय पाणी पडेल की नाही यावरचे. आता जेवायला ठाव नाही म्हणजे तसं काय अनुभव. चीज जास्त आली चिचला तोर जास्त आलाय की जांभळं जास्त आली आंब्या. मी एक गोष्ट ऐकली आंब्याला ज्या साली लय आंबे लागले मोर आला त्या साली दुष्काळ पडते म्हणतात. खरं आहे काय. तसं काही नाही. आंब्याचं उन्हाळ्यात ऐकलं तर बरं मी. कोट्या नेली मोया ऐकली. आता थोडी बरसात होती काय. हा? काळात किती आंबे वाकून जात गेले आणि पाणी सरत गेलं नाही. सरच गेलं. पाणी आणून असले काही आंबे. बरं हे दुष्काळाच्या बाबतीत झालं. तुमच्या काळातले पावसाळे कसे होते चेअरमन. आलं ते नक्की तर हा? चालू ठेवावं. म्हणजे पाणी नदीला 4 पुरं जायची इळचे. इळमधून पाणी एक बार जर पडायला सुरू झालं तर किती दिवसाच्या झडी राहायच्या. 15 दिवस उघडू नाही म्हणलं. आलं ते नक्की तर ठ्याकेच. बर प्रत्येक नक्षत्रात पाऊस पडत गेला. सगळ्यात जास्त कोण्या नक्षत्रात पडाव. असं का आसळकामध्ये पाणी जास्त पडायचे. हा वाहन कोणतं राहते आसळकामध्ये. झड लागायली साली याच्या नाहीत काही याच्या नाही त्या असळकामध्ये. बर घोंगड्यावर हे बसत गेले म्हणतात आषाढी. ते काय शब्द प्रयोग होय समजा घोंगड्यावर आषाढी बसते. खाली मस्त चिखलामध्ये आतून बसत गेले खाणून तू बोलून मला पांघरदेखील माशा बसून आसाड्या परत गेल्या. गेले बाहेर झडीने मरत गेले. आसाड्या परत गेल्या. झड एवढी लागायची पाऊस एवढा लागायचा की बस जनावर ओढून काढावं लागत गेलेत मरून जात गेलेत. बरं जनावर मरण्यात काय कारण पावसाळ्यात. अन्न नव्हतं ना. हा चारा नव्हता. माणसाला जाता येऊ नये शेताकडे. डेरी पाहिजे. डेरी होती. म्हणजे झडी पाण्यामुळं थांबा मग झडी पाण्यामुळे शेतापर्यंत पोचायत गेलं नाही. सुटूच नाही खुट्याचं. हा खुट्याचं ढोर सुटू नये. नाही.
बर मरून जायच्या गळालेल्या गाई गंगेचं पाणी श्रावण महिन्यात नंतर गेले तर श्रावण महिन्यात सरवून. हा तर बाजू मला इथे आपलं बाजू आम्हाला इथून चढलाय बदल टोकून हा पैसे उतरला हा आणि तिथून तिकडे गेला तर आमच्या इनामातून सोनपेठीच्या म्हणाला गेला हा मग गेला सोनकडे गंगेचं पाणी आणलं मधून तो पुढे जातो नाही म्हणजे ने तुम्हाला चढाच्या मार्गाने जावं लागत गेलं जिकडून चढ हाय या मार्गे गेलता हा. एकंदरीत पावसाळे होते एवढे की त्याचा नाही कदर येत गेलाय पावसाळ्यामुळे कदर येत गेलाय कंटाळा येऊ का उघडे ते म्हणून बर. तो आपल्या याच्यावर मुख्यतः होते पैसा करतो पर पाऊस कोण्या महिन्यात चालू होत गेलाय पहिल्या तुमच्या लहानपणी कोणामध्ये याच्यापासून चालू तरी गेलं पाहिजे मिरगापासून की रोहिण्यापासून रोहिण्याला पडाव पहिलं लोकायला धंदे हा बाहेर पाणी निघत गेलं आकाडी कोण्या महिन्यात येते सावकार उद्याचीच आहे जुलै ऑगस्ट मध्ये निघाला जुलै मध्ये विहिरी भरत गेल्यात दांड निघत गेले विहिरीत, चिक पाणी होत गेले पाय सडत गेलेत चिखल्या होऊन पाय सडत गेलेत म्हणजे एवढे प्रचंड पावसाळे होते पावसाळे हम्म. त्याला येऊ नाही मुख्यतः बर. येत होते मित्रांनो हे बघा ग्रामीण भागातले दुष्काळ भोगलेले सर्व शेतकऱ्याच्या हे व्यथा आता यानं भरपूर पावसाळे बी बघितलेत आणि एक 72चा दुष्काळ बघलेली मंडळी याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात हातं तर ह्यांचा आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मनोगत ऐकून घेतले तर हे शेतकरी मित्र आहेत मौजे टिळकी तालुका लोहा जिल्हा नांदेड मराठवाडा विभागातून महाराष्ट्रातले हे सर्व शेतकरी आहेत मित्रांनो बघून घ्या